मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार, मी स्नेहल. खमंग मेजवानीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना सर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण आलो आहोत सेक्टर 11 मधील श्री स्वरण बंगलोमध्ये. येथे आपण भेटणार आहोत सौ देशमुख वहिनी यांना. चला तर मग पाहूया देशमुख वहिनी आपल्याला कोणती खमंग आणि खुसखुशीत रेसिपी दाखवत आहेत त्या. चला तर मग. नमस्कार वहिनी. नमस्कार. खमंग मेजवानीमध्ये आपलं स्वागत. आपली ओळख आणि आपण आज काय बघणार आहोत हे आमच्या प्रेक्षकांना सांगाल का? हो, नमस्कार. माझं नाव सौ रत्ना रमेश देशमुख. आज आपण चिरोटे बनवणार आहोत. चिरोटे हा जरा वेगळाच प्रकार वाटतोय. नक्की या चिरोट्यांबद्दल आम्हाला थोडी माहिती द्याल का? हो, देणार. चिरोटे हा दिवाळीमध्ये पदार्थ बनवला जातो आणि गोड पदार्थ आहे, चवीला सुंदर असतो. आज आपण चिरोटे बनवणार आहोत. ही जरा वेगळी रेसिपी आहे. चला तर मग वहिनींनाच विचारूया ही रेसिपी कशी बनते ती. चला तर मग. वहिनींनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यात चिरोटे बनवणार आहेत, पण यासाठी काय काय साहित्य लागतं हे आपण त्यांनाच विचारूया. यासाठी लागणारं साहित्य काय काय? मैदा, कॉर्नफ्लॉवर, साखर, दूध, तूप, तेल, कलर, वेलची पावडर, लिंबाचा रस आणि पाणी. चिरोटे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे वहिनींनी आपल्याला सांगितलेलंच आहे, पण त्याआधी वहिनींनी काहीतरी पूर्वतयारी करून ठेवलेली. वहिनी, हे जे मिश्रण आहे यासाठी काय काय तुम्ही वापरलेलं आहे? अर्धा किलो मैदा, अच्छा, फेटाळलेले 2 वाटी तूप, अच्छा, आणि त्यामध्ये मिक्स करून दूध, पाणी असं पोळीचं घट्ट पीठ होईपर्यंत मळून ठेवलंय. म्हणजे साधारणतः आपल्याला जेवढं प्रमाण लागेल दुधाचं आणि पाण्याचं तेवढंच आपल्याला जेवढं भिजेल तेवढंच प्रमाण घेतले. अच्छा अच्छा अच्छा. हे वहिनींनी आपल्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे. आणि हे जे मिश्रण तुम्ही तयार केलेलं आहे यासाठी काय काय वापरलेलं आहे? त्यासाठी कॉर्नफ्लॉवर आणि तूप एकत्र करून ठेवले. अच्छा, म्हणजे तूप अगोदर फेटून घेऊन मग त्या कॉर्नफ्लॉवर मध्ये दोन्ही एकत्र केलं, एका वेळेला फेटवून ठेवलं. अच्छा अच्छा. हे तर आपलं जर मिश्रण तयार झालेलं आहे. आपण आता पुढे काय करणार आहोत? आता याचे 3 गोळे करून 3 पोळ्या करायच्या. अच्छा. आणि त्याच्या एकावर एक असं सारण लावून एकावर एक रोल करायचे 3, आणि नंतर छोटे छोटे तुकडे करून प्रेस करून तळायचे. अच्छा अच्छा. सुरू करूया आपण. हा, करूया. साधारणतः किती मोठे गोळे? चपातीच्या आकाराच्या. हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यावं लागेल. म्हणजे मऊ किती असायला हवं? आपल्या पोळीसारखंच मळून घ्यायचं. पोळीच्याच आकाराचा गोळा घ्यायचा आणि पोळीसारखीच पातळ चपाती करायची. अच्छा अच्छा. हे म्हणजे साधारणतः हे सॉफ्टच आहे पीठ, जास्त काय हे नाहीये. मऊ पीठ करणं फार गरजेचं आहे ना. हे लाटताना आपण याला पीठ वगैरे लावणार नाही? नाही, काही गरज लागत नाहीये, कारण तूप असतं त्यामुळे व्यवस्थित ते लाटलं जातं. अच्छा. मग हे पातळ किती असायला हवं? चपाती एवढं पातळ? चपाती एवढंच पातळ असायला हवं. अच्छा. जास्त पातळ झालं तर ते पोळी येणार नाही व्यवस्थित करता. अच्छा अच्छा. साधारणतः आपली चपाती जेवढी पातळ असते तेवढंच पातळ हे लाटून घ्यायचंय. झालेलं आहे आपलं हे ना आता? हो, हे झालं. आपण आता हे काढून घेऊया. अच्छा. दुसरी पोळी पण सेम अशीच तयार करायची? तशीच करायची सेम. हे पीठ तयार झाल्यानंतर भिजत वगैरे ठेवावं लागतं की हे मुरून द्यावं वगैरे असं काय? थोडा वेळ ठेवलं भिजत तर चांगलंच होतं ते. अच्छा अच्छा. हे साधारणतः किती वेळ? एक अर्धा तास मुरत ठेवलं तरी पुष्कळ होतं. अच्छा, म्हणजे हे पीठ आपण तयार केल्यानंतर अर्धा तास मुरत ठेवणं हेही फार गरजेचं आहे. ही पोळी पण आपली आता तयारच होतीये. झालीच आहे पोळी तयार.
3 अशा किंवा 4 असं जास्त जर तुम्हाला लेअर्स हवे असतील तर जास्तही करू शकता. जास्तही करू शकतो, पण ती जाड होते, आतमध्ये शिजली पाहिजे. अच्छा अच्छा. आणि खुसखुशीत व्हायला पाहिजे म्हणून जास्त रेल पण चांगलं नाही वाटत ते. म्हणजे आतमधून शिजायला हवं, छानही लागायला हवं, यासाठी आपण 3च पोळ्या केलेल्या आहेत ना. हो हो. त्यात तूप आपण वापरल्या कारणाने हे चिटकत नाहीये, हे एक प्लस पॉइंट आहे असं. आता आपण पुढे काय करणार? आता आपल्या 3ही पोळ्या तयार झाल्यात. आता हे कॉर्नफ्लॉवर आहे ते मिश्रण ते ह्याला लावून घ्यायचे पोळीला. अच्छा. साधारणतः हे मिश्रण किती लागलं गेलं पाहिजे किंवा जास्त लावावं? जास्त लावलं नाही पाहिजे, कारण जास्त लावल्यानंतर ते जास्त खुसखुशीत होईल आणि तुटायची भीती असते. अच्छा अच्छा. म्हणजे साधारणतः थोडासा एक पदर त्याच्यावरती पसरवायला लागेल ना आपल्याला ह्याचा थोडं. वहिनींनी आता ह्याच्यावरती कॉर्नफ्लॉवर पावडर लेअर टाकताय. 3ही पोळ्या एकावर एक ठेवून तुम्हाला हे करावं लागणार आहे. याच्या वरच्या बाजूलाही आपल्याला लावून घ्यावं लागेल का? हो हो. यातही आपण तूपच वापरलेलं आहे ना? तूप आणि कॉर्नफ्लॉवर एकत्र केलेलं. म्हणजे तुपा व्यतिरिक्त आपण डालडा वगैरे वापरू शकतो का याला? हो चालेल चालतं. म्हणजे तुमच्या सोयीप्रमाणे, तुमच्याकडे जर डालडा असेल तर डालडाही वापरला तरीही चालेल, तूप असेल तर तूप वापरलं तरीही चालेल. तो आता आपण रोल तयार करून घेतलेला आहे. आपल्या आता चिरून तयार झालेलं आहे. हे असं दाबावं का लागतं? असं दाबल्यानंतर हे आतमध्ये जे पदर आहे ते बाहेर येतात आणि तळल्यानंतर ते इतकं आकार छान दिसतो त्याला. अच्छा अच्छा. म्हणजे हे आपण एकदा लाटून त्याची पोळी करून घेतल्यानंतर ते लेअर एकदा बसवले त्याचा रोल करून ते दाबून घेणं हेही फार गरजेचं आहे, कारण ते पाहता वेळेस फार सुंदर वाटतं बघायला. अच्छा अच्छा. आणि लाटण्यापूर्वी फुगून निघत असेल ना त्याच्यातून? हो. हे पुन्हा लाटून घ्यायचंय आपण? हो, लाटायला तर हवंच ना, नाहीतर फार जाड होईल ते. अच्छा. म्हणजे साधारणतः मीडियम साईजचं पुन्हा एकदा लाटून घ्यावं लागेल आपल्याला ते. आता ही लाटी आपल्याला थोडी जाडच ठेवावी लागेल ना? हो, थोडी जाड ठेवायची. मग त्याला ते लेयर्स छानपैकी सुटतील. आता आपलं हे लाटूनही तयार झालेलं आहे. म्हणजे आता आपण पुढे काय करणार आहोत? आता आपण पाक करून घेऊया. ठीक आहे. पहिल्यांदा पाणी घालू. यानंतर आपण काय घालणार आहोत? आता आपण साखर घालूया. आता हे मिश्रण एकत्र करूया. एक तारी पाक होईपर्यंत हलवत राहावं लागणार ना. म्हणजे साधारणतः किती वेळ लागणार आहे आपल्याला पाक तयार होण्यासाठी? पाक बनवायला साधारण 5 ते 7 मिनिटं लागतात. अच्छा. एक तारी पाक होईपर्यंत आपण हलवत राहायचं मिश्रण. म्हणजे आपलं हे आता तयार झालंय का? हो, आपला पाक तयार झालेला आहे. अच्छा. आता यापुढे आपण काय करणार आहोत? यापुढे आपण याच्यामध्ये वेलची पावडर, लिंबाचा रस आणि कलर या मिश्रणामध्ये घालायचं. अच्छा, ठीक आहे. घालून घेऊया आपण. हा, घेऊ. साधारणतः किती? 1 चमचा आपल्याला घालावा लागणार आहे का रंग? हो, कलर थोडा बदामी कलर येईपर्यंत घालायचं. म्हणजे आपल्याला हवा तो रंग आपण घालू शकतो? हो, आपल्या आवडीप्रमाणे कलर येईपर्यंत घालायचं. अच्छा अच्छा. नंतर यापुढे काय घालणार आहोत आपण? आता वेलची पावडर घालायची. ती पण आवडीप्रमाणे. हा हा. यानंतर काय घालणार आहोत आपण? लिंबाचा रस. लिंबाचा रस जो आपण घालणार आहोत तो त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचंय का आपल्याला? नाही,
पूर्ण लिंबाचा रस काढून घालायचा आहे. अच्छा, पण तो लिंबाचा रस आपण का घालणार आहोत त्याच्यात? ते पाक चिरोट्यांना पकडून राहू नये जास्त प्रमाणात, अच्छा, म्हणून लिंबाचा रस घालायचा. म्हणजे साधारणतः आपल्याला हे किती वेळ ठेवावं लागणार आहे असं? नाही, पूर्ण आपलं पाक तयार झालेला आहे. आता खाली उतरलं तरी चालेल. अच्छा अच्छा, आपण काढून घेऊया. हा, हा पाक तयार करताना आपल्याला ढवळणं हे फार गरजेचं आहे का? हो हो, काही वेळेला उतू जातं, काही वेळेला लागतं. अच्छा, म्हणजे खाली करपू नये यासाठी आपल्याला ते ढवळत राहावं लागतं. फार गरजेचं आहे. आता हे आपलं तयार झालेलं आहे. आपण आता पुढे काय करणार आहोत? सर्वप्रथम आपण आता चिरोटे तळण्यासाठी तेल गरम करून घेऊया. अच्छा, ठीक आहे. आपलं तेल आता गरम झालेलं आहे. आपण चिरोटे आता तळून घेऊया. नक्कीच. वहिनी, आता हे चिरोटे आपल्याला डीप फ्राय करणं फार गरजेचं आहे ना? हो, आता हे आपलं तयार झालेलंच आहे. आता आपण हे काढून घेऊया. अच्छा अच्छा. वहिनी, आता हे चिरोटे आपले डीप फ्राय करून तयार झालेले आहेत. आता आपण पुढे काय करणार आहोत? पुढे आता आपण हे पाकात घालणार आहोत आणि नंतर बाहेर काढायचे. बरं बरं. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. हे आपले चिरोटे आता तयार झालेले आहेत. तू आता ते खाऊन बघ. नक्कीच. हो, आता मी हे खाणार आहे. सुंदर, अप्रतिम झालेले आहेत हे चिरोटे. पुन्हा भेटूया अशाच काही खमंग आणि खुसखुशीत रेसिपीसह पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.